श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आज आपण एका अशा वेगळ्याच कठोर अशा विषयावरती बोलणार आहोत, पण तो अत्यंत सत्य आणि नेहमी सगळ्यांना न आवडणार आहे. कारण आपण म्हणतो ना, जरा दुःख आलं की म्हणतो कोणी कोणाचं नसतं ग, प्रत्येकजण आपला विचार करतो. बरोबरच आहे. ह्या विश्वात, ह्या जगात कोणी कोणाचं कायमस्वरूपी नसतं. प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो. नाती ही तात्पुरती असतात, ती निभावायची काही मर्यादा असतात. पण अशी काही वेळ येते तेव्हा आपल्या मनात प्रश्न पडतो, कोणीच कुणाचं नसतं, प्रत्येकानं आपापलं बघायचं असतं. हा विचार ऐकला की मनात भीती येते, दुःख येतो आणि एकटेपणा जाणवतो. कारण सत्य कधी गोड नसतं, पण तेच आपल्याला वास्तवापासून मुक्त करतं. आज या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की लोक आपल्यापासून दूर का जातात, अपेक्षा का दुःख देतात आणि या सगळ्यातून मुक्त कसं व्हायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओचा शेवट तुमचं आयुष्य हलकं करेल, तुमचं मन हलकं करेल. जन्म एकट्याचाच असतो आणि मृत्यू देखील एकट्याचा असतो. पण जन्म आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास असतो तो मात्र एक भ्रम असतो. पण या भ्रमाचं आयुष्य जगताना प्रत्येकाला असं वाटतं की मी जन्माला आलोय ते अमर होण्यासाठीच आलोय, माझा अंत हा कधीच होऊ शकत नाही, हा भ्रम माणसाला असतो. त्यामुळे या भ्रमातच माणूस पैशाच्या मागं लागतो, हव्यासाच्या मागं लागतो, ईर्ष्या करतो, भांडण करतो. पण त्यावेळी त्याला माहीतच नसते या जगात माझं असं स्वतःचं काहीच नाही. जे काही आहे ते तात्पुरतं आहे, ते शाश्वत नाहीच आहे. आज जे माझं आहे ते उद्या कुणाचं तरी होणार आहे. त्यामुळे या भ्रमात तो असतो की हे माझं आहे, ते माझं आहे, ते मला मिळालंच पाहिजे. हा भ्रम माणसाला त्याच्या मुक्तीपासून दूर करायला लागतो. आपण म्हणतो की हा माझा माणूस आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा आहे, तो माझा आहे. पण जेव्हा संकट येतं ना, तेव्हा कळतं की खरं कोण आपलं आहे आणि खरं कोण परकं आहे ते. आणि तेव्हाच कळतं खरंच आपलं कोणीच नसतं, फक्त आपण स्वतःचेच स्वतः असतो. ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व दिलं, ज्यांच्यासाठी आपण स्वतःला विसरलो, तेच लोक वेळ आली की आपली पाठ फिरवतात. कारण त्यांना देखील स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. हे वाईट आहे का? नाही. हे जीवनाचे नियमच आहेत. तुम्ही किती जरी नाही स्वीकारलं तर हे जीवनाचे नियमच आहेत. आणि अपेक्षा या दुःखाचं मूळ कारण असतं. अपेक्षा ठेवलीस तर दुःख तुझ्या वाटेला येणारच, हे स्वामी स्पष्टपणे सांगतात. आपण मदत करतो आणि बदल्यात अपेक्षा ठेवतो. तो लक्ष देईल, तो साथ देईल, तो आपल्याला समजून घेईल आणि इथंच आपण फसतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण म्हणतो लोक खूप वाईट आहेत. स्वामी म्हणतात लोक वाईट नसतात, अपेक्षा चुकीच्या असतात. अपेक्षा कमी करा, दुःख आपोआप कमी होईल. खरं बघायला गेलं तर नात्यांचं खरं वास्तव हे कुणालाच माहिती नसतं. सगळी नाती गरजेवरती चालतात. हे ऐकायला कठीण आहे, पण हेच खरं आहे. फक्त आई मुलाचं नातं तेवढं गरजेवर चालत नाही. आई मुलाचं नातं हेच अंतिम सत्य आहे. बाकी सगळी नाती ही गरजेवरती चालतात. जोपर्यंत तुमचा उपयोग आहे ना, तोपर्यंत लोक तुमच्या जवळ असतात. म्हणून स्वामी म्हणतात, गरज संपली की आपल्या भोवतालची गर्दीही संपते. आज जे तुमच्याशी गोड बोलत आहेत तेच उद्या तुम्हाला ओळखत देखील नाहीत. याचा अर्थ असा आहे की अर्थ असा नाही की आपण कटू व्हावं. याचा अर्थ इतकाच आहे की भावनिक गुलाम बनू नका, कुणामध्ये इतकं इन्व्हॉल्व होऊ नका जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडताना खूप त्रास होईल. आपल्याला एकटं राहायची भीती वाटत असते, पण स्वामी म्हणतात जो स्वतःभोवती राहू शकतो तो कधीच एकटा नसतो, कारण त्याला स्वतःवरती विश्वास असतो. एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही, ती आत्मचिंतनाची संधी असते. तू आयुष्यात कुणासाठी काय केलंस, तू कसा आहेस, तू काय मिळवलंस, तू कुणासाठी उपयोगी पडलास का नाही, ही आत्मचिंतनाची आपल्यासाठी एक संधी असते. या शांततेतच आपल्याला स्वतःची खरी ओळख होते. लोक गेले तर जाऊ द्या, स्वतःला हरवू नका, असं स्वामी सांगत असतात. जेव्हा सगळे दूर जातात ना, तेव्हा एकच शक्ती उरते, ती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. म्हणून स्वामी म्हणतात सर्व सोडून माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कधीच सोडणार नाही. मानवी नाती तुटू शकतात, पण दैवी नातं अतूट असतं, ते कधीच तुटू शकत नाही.
कारण स्वामींनी एकदा आपल्या लेकराला जवळ घेतलं की ते त्याला कधीच अंतर देत नाहीत. स्वामींचं नाव घेतलं की मन कसं हलकं होतं. हे तुमच्याबरोबर आहेत आजही आणि उद्याही आणि कायम राहतील. स्वतःसाठी जगायला शिकलास तर कोणी गेलं तरी फरक पडणार नाही, असं स्वामी सांगतात. स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा सन्मान कर. जे राहतील ते मनापासून राहतील आणि जे जातील ते तुमचं ओझं कमी करून जातील. हे स्वीकारा आणि स्वतःला या नात्यांपासून मुक्ती मिळवा. कारण कोणी कुणाचं नसते, पण स्वामी सांगतात की मी मात्र सर्वांचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला मला आपलं मानावं लागेल. तुमच्या आयुष्यात काही लोक येतील जातील, पण तुमचा आत्मविश्वास, तुमची श्रद्धा आणि तुमचा स्वामीवरचा विश्वास हा कधीच सोडू नका. कारण शेवटी स्वामींशिवाय आपल्याला कोणीही नसतं. नवरा बायकोचं नातं असू दे, आई मुलाचं नातं असू दे, बहिणी बहिणींचं असू दे किंवा भावाभावाचं, या नात्यात कुठं ना कुठं तरी मर्यादा या पडतातच. परंतु स्वामींचं आणि भक्ताचं नातं याला काहीच मर्यादा नसते. कारण एकदा स्वामींनी भक्ताला आपलंसं करून घेतलं की स्वामी त्याच्याकडे पाठ कधीच फिरवत नाही. आजच्या व्हिडिओबद्दल तुमची काय मतं आहेत ती मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.